हॅलो. आई सोन थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती मोठी सफलता मिळवून दिली आपल्या संघासाठी अतुल गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा लागलाय मरुदेवी स्फोट राजावली या संघाला. बघूया पुढचा फलंदाज कोण आलाय. हिरा डुकले. बघूया पुढचा चेंडू अतुल हिरासाठी. हो चांगला चेंडू अचूक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करतोय अतुल ठाकरे गोलंदाज. कुठेतरी रोखून ठेवलंय फलंदाजांना. बघूया पुढचा चेंडू अतुल यांचा. हो जोरदार मारण्याचा प्रयत्न हिरा यांना काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत अतुल गोलंदाजाचे आणि एक सफलता देखील त्यांनी मिळवले. कुठेतरी थांबून ठेवलंय राजावली संघाला. बघूया पुढचा चेंडू. आता मध्ये स्ट्राईक ड्राईव्ह केले चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेने समाधान मानावे लागेल. आता मात्र कुठेतरी स्कोर बोर्ड चालू झालंय राजावली संघाचं. 4 बॉल पहिल्या षटकातले 4 बॉल टाकून झाले आहेत आणि फलकावर धावा जमल्यात त्या म्हणजे 1. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र बिग हिटर भूमित. बघूया कशा प्रकारे फेस करेल अतुल ठाकरेला. हो आता मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप पेज लागलं होतं आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने फलकावर धावा जमल्यात त्या म्हणजे 5 धावा आणि पहिल्या षटकाच्या 5 बॉल. हॅलो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि फलकावर धावा जमल्यात त्या म्हणजे 5 धावा. हॅलो. बघूया पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. बघूया भूमित. हो आता मात्र झेल उडालाय. एष्टी रक्षक कुठलीही चुकी करत नाही. फलंदाज दुसरा हादरा लागलाय राजावली संघाला. भूमित बॅक टू डगआउट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा जमल्यात त्या 2 बाद 5 धावा. पाहूया दुसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. मला वाटते योगेश बरफ. कुठेतरी बांधून ठेवलंय मोरदेवी स्फोट राजावली संघाला.
पहिल्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती मरुदेवी स्पोर्ट राजावली संघाने. 70 धावांचा पाठलाग करत असताना 70 धावा पूर्ण केल्या होत्या या संघाने. पर आता मात्र कुठेतरी रोखून ठेवलंय सोनसरी स्पोर्ट तांबडमाला या संघाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जमल्या 5. आता पुढचं षटक चालू झालं. योगेश पहिला चेंडू कुठेतरी योगेशांचं पहिलाच चेंडू फेस करत असताना हिरा. एक धाव. या एका धावेने धावफलक पुढे सरकलंय. 6 धावा. आता मात्र कुठेतरी हानामानी करावी लागेल या दोन फलंदाजांना. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज रोशन. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र शॉर्ट पॉइंट चेंडू हुक करायचं होतं चेंडूला, पण तेवढं चांगलं कनेक्शन नाही. चांगले क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव. एका धावेने धाव फलक पुढे सरकलंय, ते म्हणजे 7 धावेवरती. कुठेतरी मोठे फटके मारू दिले जात नाहीत राजावली संघाला. पाहूया पुढचा चेंडू. योगेश. आता मात्र फुलटो चेंडू, लो फुलटो चेंडू होता. अपील केली जाते. पण पायचित बॅटला लागलाय. बॅटला साठून गेला होता चेंडू आणि एक धाव. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र हुक केले चेंडूला आणि पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षण झल सुटलंय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार या 4 धावेने. थँक्यू डीजे. झेल होता, झेल ड्रॉप झाला आणि चेंडू फरार झाला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता बघूया पुढचा चेंडू. ब्लॉकर मध्ये हाताला होता योगेश या गोलंदाजाने. परफेक्ट यॉर्कर आणि एक धाव पूर्ण होते. हॅलो. दुसऱ्या षटकाचा चेंडू टाकून झाले तर 5 शेवटचा चेंडू असेल आणि फेस करेल हिरा. पाहूया कशा प्रकारे जोरकार मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजांना आणि या एका धावेने धाव फलक पुढे सरकले, ते म्हणजे 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा जमल्यात त्या 2 बाद 14 धावा. आता पाहूया तिसऱ्या तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावरती. प्रकाश वल्वी, मानश्री प्रकाश वल्वी, आपण याच आहे टेजवरती.
हॅलो. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज वैभव. आता मात्र ब्रोकार मारण्याचा प्रयत्न. शेडूचा बॅटचं तेवढं काही चांगलं कनेक्शन झालं नाही. गचाळ क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा दोन फलंदाजांनी उठवला. 2 धावा पलून. धावफलकावर धावा जमल्या तर 16. चांगली गोलंदाजी राहिले तांबडमाल संघाची. आता बघूया पुढचं चेंडू. वैभव हे रसाडी. आता मात्र स्टेप आउट करून चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली आलाय अतुल ठाकरे. कुठलीही चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. तिसरा हादरा बसलाय मरुदेवी स्पोर्ट राजावली संघाला. थँक्यू डीजे. पुढचा फलंदाज आला आहे तो म्हणजे हर्षल भुयाल. पाहूया पुढचा चेंडू वैभव्याचा. मात्र जो काय मारण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचं चांगलं कनेक्शन झालं नाही. कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पण एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि या एका धावेने 10 फलक मंद मंद पावलाने पुढे सरक असताना 17 धावा. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. हानावानी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी केली जाते. वैभव दलवी या गोल. पाहूया शेवटचे 2 चेंडू बाकी. रोशन बॅटची कडा आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे रोशन. हॅलो. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया कशा प्रकारे किती धावा जमवल्या जातात स्कोअरबोर्डवरती. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं कनेक्शन झालं नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता डायरेक्ट हिट प्रयत्न पण हिट काय झाला नाही. आणि 3 धावा पण पूर्ण झाल्या. त्या 3 धावेने धाव फलकावर धावा जमल्यात त्या म्हणजे 20 धावा. आणि 21 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे संसरी स्पोर्ट तांबडमाल या संघासमोर. आणि टॉस साठी यायचं आहे गावदेवी स्पोर्ट देवदल ए आणि विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. भेलखेड संघाचे कर्णधार येत आहेत भेलखेड संघाचे कर्णधार हॅलो हॅलो काय बोलायचं काय ते सांग ना फक्त लवकर लवकर का जे काय देऊ का तर भेलखेड संघाचे कर्णधार सुद्धा आले आहेत आणि गावठी स्पोर्ट्स देवदल संघाचे सुद्धा कर्णधार आले आहेत. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी पानेरे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. दोन बलाढ्य संघ समोरासमोर असतील. काढाचा कॉल होता, छाप आलाय. मान्यवरांना विनंती करू दोघांना स्टॉप लॉक करून तुम्ही स्थानापन्न व्हायचंय. देवदल संघ टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या सीझनची सुरुवात कशी करायचा विचार केला तुम्ही? चांगलीच करू. आणि फिल्डिंग करण्याचं मेन कारण काय? तुम्ही 3 दिवस मॅच बघितली असतील, त्याच्या अनुषंगाने तुम्ही फिल्डिंग घेतलंय? हो नक्कीच. आणि असं फिल्डिंग घेताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल तुम्ही? 30 ते 35. नक्कीच. तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. टॉस हरलाय बेलकडे संघ, टॉस जर जिंकला तुम्ही काय घेतलं असतं? क्षेत्र पण आता बॅटिंग करायचं आहे आणि बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील तुम्ही? 50 ते 55. नक्कीच. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. यानंतर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम शतरंज स्वीकार आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे विघ्नरचा स्पोर्ट्स बेलखेड संघाला. व्हॉट यू कॉमेंट बॉक्स. यावेळेस पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. डॉट चेंडू येतोय. पहिल्याच चेंडू पहिल्या भूमी त्यांचा तर पहिल्याच चेंडूवरती महत्वाचा विकेट घेतला. निलेश परत बॅक टू आउट झालाय, परंतु दुसरा चेंडू काय हाताळलाय, सुंदर चेंडू हाताळलाय. 18 चेंडूमध्ये 21 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलं, परंतु ते थोडंसं अवघड करण्याचं काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस पाहिलं तर विकेटच्या बाहेर चेंडू आदळला. यस, पंचांचा इशारा नो. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल तो फ्रीट. लायसन मिळाला आता फलंदाज योगेश यांना. अतुल ठाकरे सारखा एक फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मान्यता मॅचचा मानकरी ठरला होता. षटकार चौकांची आतिषबाजी केली, तोच अतुल ठाकरे नॉनस्ट्राईक एंडला आहे. 21 धावांचं इक्वेशन आहे. बघूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा भूमीत बॉलिंग मार्क वरती. यावेळेस सॉफ्ट ट्रॅकर बॉल पोल गेलाय आणि चेंडू सर पाठवून दिलाय षटकारासाठी. यस, थँक्यू डीजे. बघा नोचा चेंडू होता, याच्या अगोदरचा फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यावरती मोठं आक्रमण केलंय.
सातत्याने आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी नोचा बॉल पाहिलं तर षटकारासाठी परिवर्तित केलाय. म्हणजे फ्री हिटचा बॉलचा फायदा नक्कीच या चेंडूवरती घेतलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भूमी त्यांचा. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. यावेळी फटका चांगला आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये, मिड विकेट रिझन मध्ये. पाहिलं तर शतरक्षक आहे तिकडे. विजय होते आणि एक सुंदर असा थ्रो केला आहे. एकच सिंगल धाव आणि सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय ऑन बोर्ड 8 या आकड्यावरती. तर पाहतो एक डावखरे तो फलंदाज ज्याच्या नावावरती 100 आहे. आयशा क्रिकेट ग्राउंड आपण कामनचं पाहिलंय, त्याच्यावरती तो पराक्रम या फलंदाजाने केला होता. तोच अतुल ठाकरे इज ऑन स्ट्राईक. प्रकाशजी तुंबडा, महेश परेड आणि कपिल वळवी यांचा आम्ही VIP डाईज वरती यायला आम्ही प्रकाशजी तुंबडा आणि महेशजी वळवी यांना आम्ही आमंत्रित करतो. या VIP डाईज वरती येऊन तुम्ही स्थान बनवायचंय. भावेशजी बाबर यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. पाच चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. यावेळेस लोअर फुल्ड चेंडूचा स्लॉक स्विचचा फटका खेळ आपण पाहतोय. चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. षटक संपले पहिलं आणि एका षटकात समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. यस, थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर विजय यांना पाहतोय. तर इक्वेशन झालंय 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. सामन्याचं पारडं पाहिलं तर तांबडमाळ संघासमोर झुकलेलं पाहतोय आपण. विजयांचा पहिला चेंडू. यावेळेस पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता, परंतु आडवा बॅटचा वापर केला. त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू स्विंग अँड मिस झालाय. पहिला चेंडू आला निर्धाव. असेच कित्येक चेंडू निर्धाव टाकायला लागतील तर कुठे सामना पाहिला तर राधावली संघाच्या साईडून झुकू शकतो. परंतु यावेळेस पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय तांबडमाळ संघ. यावेळेस फिंगर रोल केली होती. चेंडू हवेत आहे बराच काळ. शतरक्षक येतोय चेंडू खाली, परंतु पाहिलं तर होते चुकी. थोडसा पुढे गेला आणि त्याचाच फायदा पाहिला तर चेंडू त्यांच्या पाठी जाऊन पडलाय. मिसजज झाला आणि त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा, सॉरी एकच धावसंख्येत ऍड होताना पाहतोय. जाऊन पोचते 13 या आकड्यावरती धावसंख्या. अजून सुद्धा पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. अतुल ठाकरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत. विजय यांचा पुढचा चेंडू. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. चांगला फटका आहे. एका टप्प्याने पाहिलं तर आपण काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर पकड बसवलाय तांबडमाळ संघाने, कारण एक छोटंसं आव्हान ठेवलं होतं आणि ते लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. पुढचा चेंडू. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. शतरक्षक आहे तिकडे भूमीत आणि यावेळेस करत नाही भूमीत कोणतीही चुकी. योगेश बॅक टू डगआउट गॉन.
या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. अजून सुद्धा पहिल्या 7 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस बॅटची लिडिंग एज, वेल टेक आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. वैभव आल्या पावली परततोय. बॅक टू बॅक विकेट. तर पहिले तर मयूर येतोय, संघाचा कर्णधार येतोय. 7 चेंडू 7 धावा. अजून सुद्धा पाहिलं तर मॅच आता बॅलन्सिंग आणून ठेवलंय, परंतु अतुल सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. भावेजी बाबर यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही या कृपया करून मॅच जे परेड तुमचं सुद्धा स्वागत करतो या VIP डाईजवरती येऊन बसत. आणि प्रकाशजी तुंबडा सदस्य आहेत या असोसिएशनचे, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. तुम्ही या आणि कृपया करून VIP डाईजवरती बसून या मॅचचा आनंद घ्यावा. शेवट चेंडू या षटकातील, यावेळेस ओरपी चेंडूचा फटका फसला. पुन्हा एकदा हॅट्रिकचा मौका आहे, बघूया. आणि हॅट्रिक इकडे संपादन होते. विजय आपल्या संघाला पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती आणताना पाहतोय. बॅक टू बॅक विकेट येतात. यस, नवीन फलंदाज तो नॉन स्ट्राईक एंडला आपण मिस्टर जयेश यांना पाहतोय. परंतु आता पाहतो तर स्ट्राईक वरती आले अतुल. 7 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना पाहिला तर 6 चेंडू 7 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते पाहतोय मिस्टर जयेश यांना. अतुल जोपर्यंत आहे तोपर्यंत तांबडमाळ संघाच्या आशा पल्लवित आहेत. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. जयेशचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस ऑन साइडला कन्वर्ट केला. तिकडे मिड विकेट मध्ये चत्रषक आहे तैनात. एक सिंगल धाव. तिकडे मला वाटते विजय होते. चांगला शतरषक, चांगला पिकअप आणि चांगला थ्रो. याच कारणास्तव पाहिलं तर अतुल याने नॉन स्ट्राईक वरती येऊन थांबवलाय. आता मॅच कुठेतरी पाहिलं तर थोडस टर्न होताना पाहतोय, कारण नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक वरती गेलाय. जयेश पडवी यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती. जयेश टू जयेश हे बॅटर नक्कीच चांगलं रंगताना दिसेल. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच थोडासा रोमांचक होताना पाहतोय. नेक्स्ट बॉल, फुलटो चेंडू. चेंडू जातो एका टप्प्याने बॉर्डर लाईन जवळ. बघूया शत्रषक आहे तिकडे, थोडंसं फंबल झाला. एक धाव घेण्यात यश मिळालंय. स्ट्राईक आता अतुल स्वतःकडे ठेवण्याचं काम करेल, कारण अतुलला तर फक्त एक षटकार मारायचा आहे, एक मोठा फटका आणि सामना फिनिश होईल. एखादा मोठा फटका आणि मॅच फिनिश. परंतु कागदोपत्री किती स्ट्रॉंग असला अतुल तरी पण स्वतःला सिद्ध करणं आता गरजेचं आहे, कारण मोठा फटका अजून सुद्धा अतुल यांच्या बॅटमधून आला नाहीये. या सामन्यामध्ये कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलंय अतुल यांना. जयेश मोकाशी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होईल सज्ज होताना पाहतोय. लगातार 2 चेंडू त्यांनी फुल टॉस टाकलेत. बघूया
तिसरा चेंडू पुन्हा एकदा जयेश यांचा. यावेळेस चांगला लाईन आणि लेनचा वापर. निर्धावाला प्रेशराईज केलं जाते बॅट्समनला. बघा मोठा बॅट्समन किती असू दे, स्वतःवरती विश्वास जर गोलंदाजाने ठेवला तर नक्की तो त्याला शमवू शकतो. तोच तसंच काहीतरी कामगिरी करताना पाहतोय आपण मिस्टर जयेश यांना. जयेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुलसाठी. यावेळेस हार्ड ट्रॅकर बोलता फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. बघा शतरक्षक येतोय दुरून. त्याच्या आवाक्यापासून पाहिलं तर लांब पडला चेंडू, एका टप्प्याने फील्ड केलाय. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा इथे अर्जित करताना पाहतोय. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. मॅच थोडसा आता पाहतोय रफ अँड टफ होताना पाहतोय. 21 धावांचं एक छोटंसं आव्हान होतं, परंतु पाहिलं तर चांगली गोलंदाजी केलाय विजय यांच्या. ओव्हरमध्ये पाहिलं तर 3 महत्वाची विकेट घेतली आणि विजयांनी कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला. कमबॅक केलाय. आता सुद्धा अजून काम अर्धवट राहिलंय. 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. अतुल इज ऑन स्ट्राईक. दोन बॉल 3 रन्स. 3 रन्स 2 बॉल. बघूया जयेश मोकाशी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. चांगली गोलंदाजी केलाय जयेश यांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल षटकार. स्वॅगनी स्वागत केलंय. मॅच फिनिश झाला आणि मॅच जिंकलाय तो तांबडमा संघाने. हार्ड राजौली संघ. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आदरणीय सन्मान्य चिंतामणजी हाडवा आणि दशरथजी हाडवा यांना आम्ही आमंत्रित करतो. तुम्ही या कृपया करून या VIP डाईस वरती स्थान बनवा.